काहीतरी एक चिपळूणचा नगरसेवक आहे निहाल कवले. मला तर वाटतं तो आमच्याच पक्षाचा आहे, परंतु ज्या हिशोबाने त्यांनी ती वार्तालापी केलेली आहे, या भाषणात आपल्या ज्या भाषा वापरलेल्या आहेत अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहेत. निहाल कवले तुम्हाला सांगू इच्छितो की हा कोकण रामदास भाईचा कोकण आहे, हा कोकण योगेश दादाचा कोकण आहे, हा कोकण उदय सावंत साहेबाचा कोकण आहे. आणि ह्या कोकणामध्ये तुमची भाषा ही जी धर्मात तेट निर्माण करण्याची भाषा आहे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. तुम्ही काय हिशोबाने ही भाषा वापरलेली आहे. हरणेला झाला त्याविषयी सरकारने कारवाई केली आणि दोषी कोण असू द्या, दोषीच्या पाठी आम्ही काही दोषीला कधीही पाठी घालणार नाही, परंतु तुम्ही एक एपिसोडला घेऊन तुम्ही ह्या प्रकारे जर भाषा वापरून जर या कोकणामध्ये दोन्ही धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलात तर अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. याचा आम्ही खंडन करतोय, निषेध करतोय तुमची. आणि तुम्हाला सांगू इच्छितोय की हे कोकण आहे, या कोकणामध्ये अशा प्रकारची भाषा वापरू नको. आदरणीय हा जो महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र जो आहे शिवाजी महाराजचा महाराष्ट्र आहे. आणि शिवाजी महाराजांच्या जवळ किती मुस्लिम समाजाची लोक होती हे तुम्हाला जाणीव नाही आहे. तुम्ही पहिले इतिहास पढा, इतिहासामध्ये बघा महाराजाजवळ किती मुस्लिम समाजाची लोक होती. आणि तुम्ही आता एक नगरसेवक झालेत आणि ह्या प्रकारची भाषा तुम्ही वापरायला लागलेत. आदरणीय शिंदे साहेब, ह्या माणसावर कडक कारवाई झाली पाहिजे. माझे नेते आदरणीय रामदासभाई कदम, योगेश दादा कदम आणि आमचे पालकमंत्री उदय सावंत साहेबांशी मी कळकळीची विनंती करतोय की अशा प्रकारे जे भाषा वापरणारे जे लोक आहेत यावर कडक कारवाई करा आणि याची पक्षातून हकालपट्टी करा. तुम्हाला मुस्लिम समाजाचे मतदान पाहिजे नको पाहिजे ह्याशी काही संबंध नाही आहे, ह्याशी मतदानाचा संबंध नाही आहे. मुस्लिम समाजाची मतं पाहिजे की नको पाहिजे हे तुम्ही जाऊन शेखर निकम साहेबाला विचारा, तुम्ही जाऊन सुनील तटकरे यांना विचारा, तुम्ही जाऊन आमच्या रामदास भाईंना विचारा. रामदास भाईंनी ज्या प्रकारे मुस्लिम समाजाला ह्या कोकणामध्ये सांभाळून ठेवलेला आहे आणि त्याच्याच विभागामध्ये तुम्ही ह्या प्रकारची अशी भाषा वापरता, अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. तुम्हाला कडक कारवाई झाली पाहिजे. तुम्ही बाळासाहेब बनायचा प्रयत्न करू नको. तो साहेब, तुमची हाईट किती, तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलतात काय आणि कुणाला बोलतायत, या आमच्या कोकणामध्ये विष फैलवण्याचा प्रयत्न करतात काय. मी पोलीस प्रशासनाशी विनंती करतोय की अशा माणसावर तुरंत कारवाई करा आणि याला अटक करा.